पांडू पांडू नाही येते विठुराया. अगं तुझं कोपर बघ, त्या जखमेला काही लावलं नाही तर ती चिघळण. पांडू माझ्या विठुरायाचे इतकं दुष्टपणे कोण वागतं रे? कोणाच्या मनात इतके वाईट विचार येऊच कसे शकतात? विठुरायाला लपवून कोणाला काय मिळणार आहे रे? विठुराया ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, समजा राहळकरांनी ऐका. शिवप्पाने विठुरायाचे राऊळ पाठवल्याने गावचा विठुराया गावावर कपून निघून गेला. राऊळ रिकामं झालं, त्याला जबाबदार म्हणून गोळ्याचे फटके मारत शिवप्पाची तोंडाला काळं फासून गळ्यात वाहनांचा हार घालून गाढवावरून दिंड करायची आहे हो. आणि हा निर्णय घेण्यासाठी गावकी बोलावली आहे. समजांनी पारापाशी यावं हो. चल की बिगी बिगी, अगं चल चल बिगी बिगी, सूर्य बुडण्याच्या आत या जंगलातून बाहेर पडावं लागेल. मध्यान्ह पुत्र, फार फार तर दिवे लागणी पुत्र आम्ही वाट बघू, पण त्यानंतर शिवप्पाची धिंड पक्की. सूर्य बुडणार, म्हणजे दिंड काढणार. गावकी गावकी करत होते, वरली गावकी. या तुम्हीच पुकारा द्या. परंपरा न मानणारा, धर्माला काळं फासणारा, विठुरायाला सुद्धा रावळातून ज्याच्यामुळे जावेसे वाटले तो शिवप्पा गावकीच्या सभेत उपस्थित हो. सासूबाई, हो सुंदराताई तर म्हणाली सखू शास्त्री बुवांच्याकडे. ते तर आले पण सखू नाहीये. सखू कुठे असेल? असेल कुठेतरी, जिथे असेल तिथे बुंदा टिकू दे जरा वेळ. बापाची धिंड बघायला नको. चला सुरू करा. आता निर्णय देऊनच टाकूया. आधी म्हणजे आधी निर्णय द्यायचा आणि मग चर्चा करायची असं म्हणायचं का तुम्हाला?
कसली चर्चा आणि ती कशापायी करायची? अहो समजा दिसतं की उड्या डोळ्यानं. काय मंडळी? शिक्षा झालीच पाहिजे. याला शिक्षा झालीच पाहिजे. याला शिक्षा झालीच पाहिजे. याला शिक्षा झालीच पाहिजे. ठीक आहे, शास्त्रींच्या मताप्रमाणे होऊन जाऊ द्या. दामो, सांगून टाक काय घडले ते. तर झाले असे की या शिवप्पाच्या कार्टीने एका मुख्या मुलीला या विठुरायाच्या चरणी नेऊन ठेवले की हो. तुला भूक लागलीये का? तुझ्या लेकानं आणि तुझ्या नातीनं वाटोळं केलं, राऊळ पाठवलं. तुमच्या पापामुळं संध्या राहाळावर संकट येणार. शिवाप्पाची धिंड पक्की. काळ तोंड काळ आणि गळ्यात खेटराची माळ. तर असं झालं म्हणतो मी. अहो सारी देवाचीच लेकरे नव्हेत का? आणि यात आमच्या सखुताईची काय चूक आहे? कोणाची चूक आहे? देव कसा नाहीसा झाला मान्य आहे तुम्ही विद्वानात, पण रीतभात गावची परंपरा या गोष्टी असतात का नाही? समध्या गावाला ठाव आहे चूक शिवाप्पाच्या पोरीचीच आहे. बाप लेकीने मिळून राऊळ वाटवलंय. काय बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. अरे आपला देव ह्यांच्यामुळे गेला, रावणातून निघून गेला. या शिवप्पाला शिक्षा झालीच पाहिजे. या, बसा हो इथे. शांत म्हणतो मी. अजूनही हे काहीच बोलत नाहीयेत. काय बोलणार बिचारा. सगळे कशी तुटून पडतायत त्याच्यावर. पुन्हा आली? तुझ्यामुळे माझ्या विठुरायाला काय काय भोगावं लागलं हे तरी माहितीये का? माझ्या आपण काय काय होणार हे तरी माहितीये का? एक शब्द पण बोलू नकोस. अगं पण तू तर माझ्या पाडूच नकोस. निघ, तू निघ इकडनं. जा, निघ ना. जा म्हणते तर जा. अगं तिला का ओरडलीस? जिला बोलताच येत नाही तिलाच म्हणती नको बोलू. मला कळतच नाही रे पांडू. विठुरायाला घेतल्याशिवाय मी घरी कशी जाऊ? आणि अप्पा अहो सूर्य अस्ताला चाललंय, मुदत संपत चालली. राळ करा नो. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. तुमचा अधिकार आहे. मालक फक्त विचार मांडू शकतो. निर्णय हा गावकीचा आहे. गावकऱ्यांचं पण तेच म्हणणं आहे की या शिवप्पाला शिक्षा झालीच पाहिजे. हो काय रे? नाही म्हणजे कुणाचा विरोध आहे की काय? मी म्हणतो याला. ते ए! गप गप बसायचं, गप बसायचं. दिसत नाही का शास्त्री आपले मत मांडतायत? उगा चोगल गलका करताय. मुसक्या बांधीने का गजा? शास्त्री बुवा, तुमचा काही विरोध आहे का? हो म्हणजे हे सर्व घाईघाईत आणि गोंधळात टाकणार आहे म्हणून माझा विरोध आहे. अजून काय पाहायचंय? अजून किती सावकाशीने जायचंय? काय गोगल गाईच्या गतीने करायचंय काय? ते काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं.
शिक्षा होणार म्हणजे होणारच. होणारच. काय मंडळी, होय होय, काळ्या फासाच्या तोंडाला. बोला ना, सगळे शिक्षा शिक्षा करतायत, तुम्ही तुमची बाजू तरी मांडा. सखूने एका मुलीला रावळात नेलं, त्याचा विठुराया नाहीसा होण्याशी जो संबंध लावला जातोय तो चुकीचा आहे, हे का नाही सांगत आहात? तुम्ही ओळखत नाही का ह्यांना? हे असं काही करतील का? विठुराया यांच्यावर कसा कोपेल? रोज लहान बाळाला घालतात तशी आंघोळ घालतात, त्याला मनापासून पूजा करतात त्याची. हे तुम्हाला ठाऊक नाहीये का? तो इथे नाहीये कारण त्याला नाहीसं केलंय, मुद्दाम केलंय. अय्यो बघा तर, अहो काय बोलून राहिला तो तुम्ही? काय समजतं की नाही म्हणतो मी तुम्हाला? माझ्या भावाला, अण्णाला वडगावला कुणी पाठवलं? आत्ताच का पाठवलं? अहो तिकडे त्याला सांगितलं की विठुरायाला कुणीतरी चोरून नेते, आणि इथे म्हणतात की विठुराया कोपून नाहीसा झालाय. अहो हे कसं काय? असे साधे प्रश्न पडत नाहीयेत का तुम्हाला? उगीच यांना का बोल लावताय? अहो हे तर करच्या पुरुषांना हातात बांगड्या भरायच्या आणि बायकांनी गावकीत येऊन तोड वाजवायचा अशी रीत नाही इथली. या नव्या उर्मटपणापायी समध्या घरातल्या माणसाला गावातून बाहेर काढा. असं मी गावकीला सांगू इच्छितो. घर, राहुल आणि रहाळ बेदखल करा समजा येथून. आणखीन काही भलतं होण्याआधी इथून चाल. चाल सासूबाई, इथं थांबू नको. चाल इथून. शास्त्री बुवांचा सोडून दुसऱ्या कोणाचा आहे का म्हणतो मी? विरोध म्हणजे विषय संपलात की हो गावकीचा म्हणतो मी. विसोबा शास्त्री, पंचांचा निर्णय ऐकवा. मालक आणि आम्ही मिळून चारही पंचांच्या मते असा निर्णय आहे की शिवप्पाला कोडे मारत, तोंडाला काळे फासत, पाटक्या वाहनांचा हार घालून गाढवावरून हिंड काढावी.
शास्त्री बुवा, निर्णय गावकीने घेतलाय बरं का. चला रे, तयारीला लागा. विठुराय, यांनी आणि माझ्या सखूने चूक केली आहे असं तुलाही वाटत नसेल, खात्री आहे मला. आणि म्हणूनच तूच त्यांना यातून बाहेर काढशील. तारणारही तूच आहेस आणि मारणारही. माझ्या हाती फक्त जीव गोळा करून हाक मारणं आहे. धाव विठुराया, धाव. तारणारही तूच आहेस आणि मारणारही. धाव विठुराया, धाव. कोणीतरी तळमळीने आतून धावा करतं तेव्हा तुम्हीही उदास होता, पण दाखवत मात्र नाही. चेहऱ्यावर कायम हे असे प्रसन्न भाव आणता. कुणाला वाटेल खरंच पाषाण हृदयी आहात. कोणी कसं पाहावं किंवा काय अडाखे बांधावे हे तर आपल्या हातात नाही, पण आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला हृदयीची कालवा कालव कळते. माझ्याविषयी म्हणताय? जीवाभावाच्या म्हटलत ना, म्हणून सरळ विचारते. होय, मी तुलाच म्हणतोय. तू तरी मला पाषाण हृदयीचं समजत नाही, हेही तितकंच महत्वाचं नाही का? बळी देतात माझ्या लेकराचा बळी. पांडुरंगा, तुला दिसत नाही का रे? दामो, झाली की नाही? त्या शिवाप्पाला सजवायची तयारी. खेटराची माळ, मरतुगडं गाडव आणि तोंडाला फासायचा काळा रंग. तयार आहे नव? नवरदेव कसा बघत राहावं असा दिसला पाहिजे.
मालक अहो बसून सोडा की आसनावर म्हणतो मी. अरे ये धोंडू, अरे झालं की नाही रे तयारी म्हणतो मी. असायचं आहे बघा काळ त्या शिवप्पाच्या तोंडाला म्हणतो मी. कर की रे. अरे सोपाना, अरे हलव की रे तुझा हात पटपट म्हणतो मी. अरे घालायचा आहे की रे वाहण्याचा हार त्या शिवप्पाच्या गळ्यात म्हणतो मी. जंगलातनं बाहेर पडायला पाहिजे. वाटा बंद होत्या का? अंधार बघितलं नाही का? समधीकडे काळोख झालाय. आप्पा म्हणतात कितीही काळोख दाटला तरी विठुराय आपल्याला प्रकाशाची तिरीप दाखवतोच दाखवतो. आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जातोच.